नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अल्पसंख्याक भरती संदर्भात बऱ्याचशा जाहिराती निघत आहेत. त्या संदर्भातलीच एक महत्त्वाची जाहिरात जी की आत्ताच आपल्याला मिळाली. त्याचं इंटरव्ह्यूची डेट जर पाहिली तर आपण या ठिकाणी पहा 16 फेब्रुवारी 2026 रोजी ही इंटरव्ह्यू होणार आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच जा, कारण की ही 100% अनुदानित शाळा आहे. मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था गुजरी रोड पुसद द्वारा संचलित गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी जिल्हा हिंगोली 100% अनुदानित ही संस्था आहे आणि त्या ठिकाणी शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. त्याला विदाऊट टेट एक्झाम ही पदे भरली जातील. शिक्षण सेवक जर पाहिलं तर आपण या ठिकाणी माध्यम पहिलं पाहून घ्या. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीची खरं तर खूप मोठी अपडेट आहे. शिक्षण सेवक इयत्ता 5वीसाठी त्यांनी शैक्षणिक पात्रता देखील दिलेली आहे. HSC, DED, TET 1, CE, TET 1 दोघींपैकी एक कोणतीही परीक्षा चालते तिथे. पद 2 आहेत खुला प्रवर्गासाठी आणि 16,000 शासन नियमानुसार सुरुवातीचा शिक्षण सेवक कालावधी असतो. त्यानंतर तुम्हाला पेमेंट तुम्ही 3 वर्षानंतर येता. शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वीसाठी सुद्धा 16,000 रुपये आहेत. BSc गणित पाहिजे, DED, BEd, TET 2, CTET 2 म्हणजे ही साधारणतः आपण जर पाहिलं तर गणित आणि विज्ञान विषयाची खरं तर ही जागा असावी. एक जागा आहे. त्यानंतर शिक्षण सेवक 9वी आणि 10वीसाठी सुद्धा 2 जागा आहेत. 9वी आणि 10वीसाठी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी BA, BEd पाहिजे. म्हणजे कदाचित ही भाषा विषयाची जागा असेल किंवा त्या ठिकाणी सामाजिक शास्त्राची जागा असू शकतात. 2 जागा आहेत. एकूण जर पाहिलं तर 18,000 रुपये शासन नियमानुसार मानधन असेल. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी जॉईन करा. हा इंटरव्ह्यू द्या, कारण की बरेचसे कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये जात नाही आणि जागा रिक्त राहतात. तर जागा रिक्त राहता कामा नये. हिंगोलीचे जे कोणी असतील शेजारी राहणारे त्यांनी तरी हा इंटरव्ह्यू नक्की अटेंड करा, कारण की इकडं टेटमध्ये होईल न होईल तो पुढचा भाग आहे, परंतु इथे होण्याचे चान्सेस 99.99% असतात. कारण की माझ्याही बऱ्याच मित्रांचं अगदी मुंबई साईडला मागील वर्षी बऱ्याचशा अशा संस्था होत्या, त्या ठिकाणी त्यांचं जॉईनिंग झालेलं आहे विदाऊट एनी मनी. त्यामुळे तुम्ही ट्राय करायला काय हरकत नाही आहे. कनिष्ठ लिपिकची सुद्धा एक जागा आहे. HSC MSCIT एक जागा आहे. आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर उर्दू मीडियमसाठी आहे. खुला प्रवर्ग त्या ठिकाणी आपण आहे आणि 40% अनुदानित आहे. डायरेक्ट 40%चा पेमेंट शासन नियमानुसार त्यांना मिळेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिकाचा जर विचार केला तर त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी आहे. 16 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता त्याने संस्थेचं नाव दिलं आहे. संस्थेचे कार्यालय गुजरी रोड पुसद जिल्हा यवतमाळ इथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. पहा, म्हणजे इथे त्यांनी त्यांचं मेन कार्यालय कुठं आहे तर जिल्हा यवतमाळ येथे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ही संस्था खूप मोठी आहे. तसा विचार केला तर मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी गुजरी रोड पुसद जिल्हा यवतमाळचे विद्यार्थीसुद्धा जाऊ शकतात, कारण की ही संस्था खूप मोठी असल्यामुळे तुमची बदली देखील होऊ शकते. मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.